रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. आपण माणसं आपापल्या विश्वातच इतकी मशगूल असतो ना की त्यामुळे आपण फक्त अलिप्त नाही तर स्वार्थी होत जातोय हे आपल्याला कळतच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही आनंदी तर काही दुःखी दिवस असतात. पण आपलं कसं असतं ना की आपल्या आनंदाच्या क्षणी आपल्या जवळच्या एका व्यक्तीच्या आयुष्यात भयंकर दुःखाचा दिवस जरी असेल तरी आपण आपला एक आनंदाचा दिवस सोडून जायला तयार नसतो. जसं या कथेत माणुसकी ही चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेली कथा आपण ऐकणार आहोत कथाकट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. माणुसकी. लग्नाचा 3रा वाढदिवस, दोघांचा प्रेमविवाह, त्यात दोघंच घरात, दोघंही दोन्ही घरी लाडके, त्यामुळे सकाळपासून फोन सुरू. तिच्या हट्टासाठी शक्य नसताना त्याने सुट्टी घेतली होती. कालपासूनच उत्सवाचा माहोल होता. तिने हौसेने फुलपुडीवाल्याला दारावर लावण्यासाठी फुलांचं भरगच्च तोरण बनवायला सांगितलं होतं. अंमळ उशिरा उठायचा मूड असताना त्या फुलवाल्यासाठी त्याला लवकर उठावं लागलं. जरा किरकिरायला झालं. एक तर रात्रीचं जागरण, म्हणजे लाडाची लेक होती ना ती, मग अगदी पप्पा मम्मीपासनं ते तिच्या बहिणी, इतर भावंड, मित्रमैत्रिणी, ऑफिसमधले सहकारी, याच्या बाजूनेही साधारण हाच क्रम आणि बोलणंही तसंच, म्हणजे तेच शुभेच्छांचा महापूर आणि थट्टा करण्याची ठरलेली काहीशी कंटाळवाणी पद्धत. पण तरी मजा आली. अशी पुढची 60 वर्ष तरी हाच क्रम राहू दे असं त्याला मनोमन वाटलं होतं. पण सकाळी डोळ्यावर झोप असताना उठावं लागलं ही त्याला दिवसाची रॉंग सुरुवात वाटली. कारण एकदा आपण उठलो की ही भरभर आवरून घे म्हणून मागे लागणार हे त्याला माहिती होतं. यावरून कितीतरी रविवारच्या सकाळी दोघांनी खडाजंगीत घालवल्या. नाही, तिन्ही सांजा गोडी गुलाबीत जायच्या ती बात अलहिदा, पण आजच्या दिवसाची सुरुवात खडाजंगीने नको म्हणून त्याने सावध पवित्रा घेतला. तोरण ताब्यात घेतल्यावर तिच्याकडे देत तो तोंड धुवायला गेला. तिने तोरण उलगडून बघितलं. अगदी तिने सांगितल्याप्रमाणेच भरगच्च सुंदर झालं होतं. आज तिनेही समजूतदारपणेच वागायचं ठरवलं होतं. ती आपणहून त्याला म्हणाली, जरा वेळ पड जा, मग मी हाक मारते. त्याला तिच्या या बोलण्याने एकदम उमाळाच आला. तो पण म्हणाला, तू पण पड जरा वेळ, इतक्या लवकर उठून काय करणार आहेस? ती खट्याळपणे म्हणाली, नको, तू एकटाच पड, मी आले तर स्वतः झोपणार नाहीस आणि मलाही झोपू देणार नाहीस. लाडात यायला त्याला इतकं वक्तव्य पुरेसं होतं. मग काय, हो नाही करता करता गॅसवरचं दूध ओतू गेलं. तिने मन खट्टू होऊ दिलं नाही. त्यानेही समजुतीने घेतलं. म्हणाला, दूध ओतू जाणं हा शुभशकून असतो. ती म्हणाली, पण हा शुभशकून निस्तरण्यात बराच वेळ जातो ना. कालच तर शेगडी धुतली होती आणि आता दूध पण नाही. तितक्यात त्याला सायकलवरून जाणारा दूधवाला दिसला. त्याने हाक मारली आणि खुणेने दूध आणायला सांगितलं. तो खिडकीशी आला. कितना दूध लावू? हमेशा इतनाच, तो म्हणाला. हा भेजता हूं, असं म्हणत तो दूधवाला म्हणाला, साहब आपको मालूम पडा क्या? काही स्वर, काही वाक्यांची सुरुवात कशी असते ना, लगेच सगळ्या आशंका जाग्या होतात, आपापली जागा घेतात. क्या हुआ? त्याने धास्तावून विचारलं. गणपत गया. समजलं असून अनाहूतपणे तो म्हणाला, किधर? क्या साब, गणपत गया बोले तो, असं म्हणत तो वळला. गणपत त्यांच्या कॉलनीचा माळी कम हरकाम्या. ते दोघं इथे राहायला यायच्या आधीपासूनच तो इथे बरीच वर्ष काम करत होता. हाडाचा माळी, पाना फुलांवर प्रेम करणारा, कॉलनी स्वच्छ ठेवणारा देवभोळा माणूस. त्याची सगळी माणसं वाईला. त्याच्या गावी तो फारसा कधी गेला नाही. ही ऑफिसमधून आल्यावर चहा करायची, बरेचदा त्याला चहा द्यायची. कधी पॅटीस आणलं तर आवर्जून त्याला बोलवायची. पॅटीसला तो वडे म्हणायचा. गणपत गेल्याचं ऐकून दोघंही अस्वस्थ झाले. दारावर तोरण वगैरे लावणं आता शक्यच नव्हतं. इतक्यात फुलवाला परत आला. येताना तो दूध घेऊनच आला होता.
हा दूध घेऊन कसा आला हा प्रश्न मनात घोळत असतानाच त्यानेच उत्तर दिलं, भाऊ बातमी कळली ना तुम्हाला? दोघंही मानेनेच हो म्हणाले. मग ते तोरण देता का परत? मला नाही वाटत तुम्ही आता दारावर लावाल. म्हणजे ऑर्डर आहे अजून एक, वाया नाही जायचं. तिने तसंच उचलून त्याला परत देऊन टाकलं. गणपत गेला हे वाईटच झालं, पण आपण आपला मूड जाऊ द्यायचा नाही. साधेपणाने घरातल्या घरात आपण आपला दिवस साजरा करू असं म्हणत दोघं एकमेकांची आणि स्वतःची सुद्धा समजूत काढत राहिले. त्याच मूडमध्ये दोघांनी चहा घेतला आणि ती आंघोळीला गेली आणि खिडकीशी दूधवाला हजर. साहब, एक बात पूछनी थी. पूछो, असं खिशाकडे हात नेत तो म्हणाला. दूधवाला घाईने म्हणाला, नहीं साहब, पैसा नहीं चाहिए. क्या है, वो गणपत के रिश्तेदार तो मुलुक से आने से रहे. 2 बेटियां हैं पर उनका मुलुक और दूर कहीं है. और गणपत की जोरू तो गए साल ही गुजर गई ना साहब. मुझे क्या पूछना था, ये मैयत का सामान थोड़ी देर आपके बालकनी में रखा तो चलेगा क्या? क्या है, अभी हम 2 लोग ही उसके सारे रिश्तेदार हैं. उसकी सारी उम्र इस कॉलोनी में गुजरी साहब. सेक्रेटरी से परमिशन मिल गई है. गणपत को यहाँ लाकर हम यहाँ से उसे ले जाने वाले हैं. थोड़ी देर की बात है साहब. इंसानियत के नाते त्याने सामान ठेवायला हो म्हटलं. सामान ठेवून तो गेला आणि ही आंघोळीहून आली. नेहमीप्रमाणे तुळशीला पाणी घालायला गेली आणि अचानक समोर अंत्यविधीचं सामान बघून ती बिथरली, जवळजवळ किंचाळलीच. शी, हे काय? तो समजवायला यायच्या आतच तिच्या नकळत तिने समजुतीचे सगळे दरवाजे खटाखट बंद केले होते. आणि मग जो वादंग माजायचा होता तो माजलाच, जो जाळ उठायचा होता तो उठला आणि त्याने तडकाफडकी ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला. ती खूप रडली. हे काय अभद्र वगैरे असं काय काय बोलत होती. दूध ओतू गेलं तर तो शुभ शकून, आणि आजच्या दिवशी हे अभद्र आपल्या दाराशी आलं तर मी घाबरायचं नाही, चिडायचं नाही. त्यात तिचा भर हाच होता की आपला दिवस काय आहे आज. साजरा नाही केला तरी तिला नक्की काय काय वाटत होतं हे तिलाही नीट मांडता येत नव्हतं. आणि त्याच्या मते जे समजवायचं होतं ते समजावून झालं होतं. आपण तळमजल्याला राहतो, तळमजल्याचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. त्यात आपली बाल्कनी उघडी अगदी साहजिक होतं. त्यात इतका आकांत करण्याची गरज नव्हती. शेवटी जो गेला तो आपलाही कोणीतरी लागत होता ना. अरे मग इतकं होतं तर त्यांनी डिसोजा अंकलची बाल्कनी निवडायची होती ना. त्यांना आपलीच गॅलरी कशाला निवडली? याचं उत्तर माझ्याकडे नाही आणि त्या क्षणी हा पर्याय माझ्या लक्षातही आला नाही. त्याचंच तर दुःख आहे असं म्हणत ती काही बाही बोलत राहिली आणि तिला तशीच बोलती ठेवत तो ऑफिससाठी बाहेर पडला. पण त्याने बाहेर पडल्यावर एक काम केलं. तिच्या घरी फोन करून तिच्या आईला सांगितलं, तुझ्या लेकीला जरा घरी बोलावून घे. बिनसलंय जरा, एकटीच फुंदत बसेल उगीच. मी संध्याकाळी येतो. आई समजूतदार होती. तिने लेकीला बोलावून घेतलं. काय काय झालं असं विचारत तिच्याकडून सगळं काढून घेतलं आणि मग म्हणाली, किती भाग्यवान आहेस बघ. त्याला तुझी काळजी आहेच, पण तो ऋणानुबंध जपणार आहे. त्याने ते सामान ठेवून घ्यायला नकार दिला असतं तर फार विशेष काही घडलं नसतं. पण सामान ठेवू दिल्याने तो त्या गणपतच्या दुःखात सहभागी झाला. जाणारा गेलाच ग, पण बाकीच्यांची तुमच्याकडे बघण्याची दृष्टीच बदलली ना. हे साहेब माणुसकी जपणारे आहेत. हा लौकिक आपल्या परिसरात स्थायिक होण्यासाठी खूप मोलाचा आहे. त्यानेच मला फोन करून तुला बोलावून घ्यायला सांगितलं होतं. आता तू ही शहाण्यासारखी वाग, छान तयार हो आणि त्याच्या ऑफिसमध्ये जा. आज त्याला काम करू देऊ नकोस. त्याला तिथून बाहेर काढ आणि अख्खा दिवस बाहेरच सेलिब्रेट करा. इकडे याला ऑफिसला आलेला बघून बॉसला आश्चर्यच वाटलं. त्यात त्याचा मूड बघून त्याने त्याला केबिनमध्ये बोलवलं. झाला प्रकार ऐकून बॉसने तिची बाजू घेतली. म्हणाला, तेरी वाइफ सयानी है यार. ये औरतें घर को लेकर इतना पॉजिटिव रहती है ना, इसलिए हम जैसे हरफन मौले लाइन पे रहते हैं.
दे कभी कोई भी औरत जो अपने घर से गृहस्थी से प्यार करती हो, वो ऐसे खास दिन अपने घर के चौखट पर ऐसा अर्थी का सामान नहीं सह सकती रे। उसकी फीलिंग्स समझने की बजाय तुम उसे अकेला छोड़ के आए। बेवकूफ, अगर और 1 मिनट भी तुम यहां रुके ना तो मैं तुम्हारी आज की तनख्वाह दुगनी काटूंगा। जाओ जल्दी। तो झपाझप पायऱ्या उतरत असताना ती समोरून येताना दिसली. त्याने नजरेने तिला कधीच कवेत घेतलं होतं, पण प्रत्यक्षात तो ते करू शकला नाही. दोघं न ठरवता वाटेतल्या देवळात गेले आणि मनोमन निवांत होण्याचा क्षण त्यांनी तिथे अनुभवला. कारण त्यांच्या दारावर लागणारं तोरण देवळाच्या गाभाऱ्यावर लागलं होतं. ते बघता क्षणीच तिने ओळखलं आणि मिळालेला कौलही ओळखला. माणुसकी ही चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेली कथा आपण ऐकत होतो कथाकट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा, आरजे चैत्राली सोबत.